आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. नीट यूजी परीक्षा पेपरफुटी प्रकरणातून देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं होतं. आता याच प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयने एक अत्यंत मोठी कारवाई केली. तपासाची चक्र वेगानं फिरवत सीबीआयने दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयामध्ये तब्बल 20,000 पानांचे अवाढव्य आरोपपत्र दाखल केले. सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या या आरोपपत्रात एकूण 13 जणांना आरोपी करण्यात आले असून हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती अशी की या आरोपपत्रासोबतच पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि परिशिष्टांची जोडणी करण्यासाठी सीबीआयने न्यायालयाकडे आणखी 3 दिवसांचा वेळ मागून घेतला. हे सर्व 20,000 पानांचे दस्तऐवज सध्या स्कॅन केले जात असून ते लवकरच न्यायालयासमोर आणि आरोपींना सादर केले जातील, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. या प्रकरणाची पुढील महत्त्वपूर्ण सुनावणी आता येत्या 3 ऑगस्ट रोजी विशेष जलदगती न्यायालयासमोर होणार आहे. या घोटाळ्यात अनेक धक्कादायक नावे समोर आली आहेत. आरोपपत्रात यश यादव, मंगीलाल बिवल, दिनेश बिवल, विकास बिवल, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, प्रल्हाद कुलकर्णी, तेजस हर्षद कुमार, डॉक्टर मनोज शिरुरे, शिवराज रघुनाथ मोटेगावकर, मनीषा वाघमारे, मनीषा मंधारे आणि मनीषा संजय हवालदार यांचा समावेश आहे. यामध्ये लातूर आणि पुण्यातील काही खासगी शिकवणी चालक आणि डॉक्टरांचाही समावेश असल्याने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 315, 318, 61 आणि 238, 303 अंतर्गत गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे दाखल करणे, याशिवाय भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा कायदा 2024च्या कडक कलमांखाली कारवाई करण्यात आली. सीबीआयने या संपूर्ण तपासासाठी 72 अधिकारी आणि 8 सायबर फॉरेन्सिक तज्ञांची पथके तयार केली होती. या पथकाने देशभरात 92हून अधिक ठिकाणी छापे टाकून हे महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. आरोपपत्रात एकूण 360 साक्षीदार, 422 महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि 43 भौतिक पुराव्यांचा समावेश करण्यात आला, ज्यामुळे आरोपींना जामीन मिळणे आता कठीण होणार असल्याचं दिसत आहे.